तर आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत. मी प्रामुख्याने आता कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 मध्ये तिथे चोरडिया म्हणून राहतात जे उद्योगपती आहेत. आणि कसं असतं माहितीये का, श्रीमंताचे लग्न होतात पण गरिबांची तिथे वाट लागली. आता ही तुम्ही बघतोय तिथं पुणे महानगरपालिकेने किती 15 तारखेला 15 तारखेला 10 तारखेपासून त्यांची जी इथं गाड्या असतील हातगाड्या असतील ते बंद केलेत. कारण काय देण्यात आलं होतं, गोव्याचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या लग्नाला येणार आहेत आणि त्यामुळं तुमचे हातगाडे बंद करा, जेणेकरून इथले जी जागा आहे ती स्वच्छ दिसेल. किंवा आता ही बघू शकता एका रात्रीत गार्डन झाले म्हणून कळले मला ही गोष्ट. ठीक आहे, तर इथं काही स्थानिक जे इथले हातगाडीवाले आहेत ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊयात खरं तर परिस्थिती काय काय नेमकं काय झालं मला सांगा. नेमकं आहे ना, 15 तारखेला चोरडिया यांच्या मुलीचा लग्न विवाह सोहळा होता. म्हणून क्षेत्रीय कार्यालयाचे लोंढे साहेब हे अतिक्रमण विभागाचे आहेत. त्यांनी येऊन इथल्या स्थानिक जे हातगाडी लावतात, मुळात पहिल्यांदा तर हा हॉकर झोन घोषित आहे 4 जणांचा, यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही एक 5 दिवस गाडी लावू नका, राज्याचे मुख्यमंत्री येणार आहे, मोठ्या घरातलं लग्न आहे, त्यामुळे सहकार्य करा. आता शेवटी श्रीमंतांच्या घरातलं लग्न आहे म्हणून गरिबांनी म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचा पोटा पाण्याचा व्यवसाय मारून घेऊ आणि 5 दिवस तुमच्यासाठी नीटनेटक्या गाड्या ठेवू. पण झालं असं की 15 तारखेला लग्न झाल्यानंतर हे कंटिन्यू त्यांच्या मागे फॉलोअप मध्ये होते, लोंढे साहेबांचे असतील किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्याचे असतील, की आमच्या गाड्या लावू का गाड्या लावू का. ते थांबा थांबा म्हटलं, रातोरात हे गार्डन मग चोरडियाच्या माणसांनी त्यांचा वैयक्तिक जेसीबी आणून, त्यांच्या वैयक्तिक माती आणून, कुणाचीही परवानगी न घेता ह्या ठिकाणी गार्डन बनवलं. आणि यांच्याकडे मुळात आहे ना ए सर्टिफिकेट आहे स्थिर हातगाडीचा, म्हणजे यांना फिरून काम करायचं नाही, स्थिर एका जागेवरती हातगाडी लावून यांची कमीत कमी 30 ते 32 वर्षापासूनची गाडी आहे, ती त्यांच्या पोटावरती पाय देऊन आता सध्या काढण्यात आलेली आहे, कुठलंही कारण न देता.